मी मराठा आहे. 2006 सालापासून मराठा आरक्षण आणि इतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर लढाई लढतो. मी मराठा समाजाच्या विरोधात नाही, आरक्षणाच्या विरोधात नाही. जरांगे आणि त्यांच्या सगळ्या बगलबच्च्यांनी माझ्या विरोधात, हा माणूस मराठा समाजाच्या विरोधात आहे असा जो भ्रम पसरवला, धमक्या दिल्या, घरी माणसं पाठवली, इथं मुंबईत मला मारण्याकरता माणसं पाठवली. मी त्याच्यामुळे शांत नाही बसलो. समाजातील जी विवेकी माणसं होती ती म्हटली, महाराज तुम्ही 1 महिनाभर काही दिवस शांत राहा, यांना यांच्या पद्धतीने आंदोलन करू द्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. म्हणून मी 1 महिनाभर शांत राहिलो. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची लढाई, कायदेशीर लढाई मी तेव्हापासून आजपर्यंत लढत आहे आणि ती लढत राहणार आहे. आणि लवकरच आम्ही ज्या कायदेशीर पद्धतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळणार त्याच्यासाठी लवकरच यश येणार आहे, ते मिळेल. मी सातत्यानं जरांगे यांना प्रश्न विचारले, अद्याप पावेतो माझ्या प्रश्नाची उत्तरं जरांगे यांनी दिलं नाही. जरांगे यांना मराठा समाजाने नेतृत्व दिलं ते त्यांच्या पारदर्शकपणामुळे दिलं, त्यांच्यावर असलेल्या विश्वासामुळे दिलं की हा माणूस कधी फुटणार नाही, हा माणूस समाजाचं वाटोळं करणार नाही. परंतु जरांगे यांच्या सगळ्या काही त्यांनी केलेल्या कृती आहेत, घटना आहेत, त्याच्यामुळे यांची विश्वासार्हता नष्ट झालेली आहे. ओपन चर्चा करणार तुमच्यासमोर असं जरांगेचं कायम स्टेटमेंट आहे. लोणावळ्यामध्ये, वाशीमध्ये जरांगेंनी बंद खोलीत, बंद दाराआड चर्चा केली आणि डील केली असा स्पष्ट त्याही वेळेस मी आरोप केला होता. जरांगे हे सारखं पलट्या मारतात. आरक्षण नाही दिलं तरी आझाद मैदानात जाणार आणि दिलं तरी गुलाल घ्यायला आझाद मैदानात जाणार असं जरांगे सांगत होते. जरांगे यांनी वाशीतून बंद दाराआड चर्चा करून पाठीमागे गेले. काय डील केली सांगावी? जरांगे यांनी उत्तर दिलं नाही. आणि नंतरच्या काळात आत्ता जो मी आपल्या समोर आलेलो आहे, जरांगे यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळावं, जे वंचित आहेत, जे गरीब आहेत त्यांना आरक्षण मिळावं यासाठी चालू असलेला जो लढा होता तो काही त्यांच्या एकट्याचा नव्हता, अनेकांचा लढा होता. आणि हा लढा त्यांनी आजच्या डेटला कसा राजकीय करून ठेवला आणि मराठा समाजाचं कसं नुकसान करून ठेवलं याचा बुरखा फाडण्यासाठी मी आलेलो आहे. जरांगे यांचे शब्द आपण नीट ऐकावेत. माझं मराठा समाजातील भावनिक भोळ्या लोकांना आव्हान आहे. काल जी मीटिंग झाली, निर्णायक मीटिंग होती परवा दिवशी, आणि या मीटिंगमध्ये जे सच्चे मराठे गेले होते त्या सच्च्या मराठ्यांनी मनोज जरांगे यांना निघताना शिव्या दिलेल्या आहेत. त्या शिव्या रेकॉर्डेड आहेत. आम्हाला इथं झक मारायला बोलवलं का, उन्हातानात बोलवलं का, अशा पद्धतीनं मराठा समाजाच्या लोकांनी त्यांच्यावर आगपाखड केलेली आहे. का केलं त्यांनी? का मराठा समाज त्यांच्यावर नाराज झाला? तर त्यांची जी पहिली भूमिका आहे, ज्या गोष्टीवर बोलण्यासाठी मी इथं आलो, मागच्या काही काळात 8-15 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच भाजपामध्ये गेलेले, राज्यसभेचे सदस्य झालेले अशोक चव्हाण हे रात्री उशिरा अंतरावली सराटी इथं गेले आणि त्यांनी मनोज जरांगे यांच्याबरोबर 1 तास चर्चा केली. दोघांनी नंतर पत्रकारांना मुलाखती दिल्या. जरांगे यांनी सांगितलं की मी बंद दाराच्या आड चर्चा करत नव्हतो, दरवाजा उघडा ठेवला. माझा स्पष्ट आरोप आहे की त्यांनी पत्रकारांना आत का येऊ दिलं नाही. तुम्ही ओपन करता चर्चा, तुम्ही पारदर्शक आहात, काय चर्चा केली? बरं तुम्ही असंही म्हणले मी फेस टाईमवर बोलतो, मी मुख्यमंत्र्यांसंग फेस टाईमवर बोललो, मी उपमुख्यमंत्र्यांसंग फेस टाईमवर बोललो आणि मोबाईल ठेवून आम्ही रेकॉर्डिंग केल्या मुख्यमंत्र्याच्या, उपमुख्यमंत्र्याच्या. मग तुम्ही अशोक चव्हाण यांच्याबरोबर काय चर्चा केली याची तुम्ही रेकॉर्डिंग केली असेल, ती रेकॉर्डिंग समाजासमोर तुम्ही जाहीर करावी, व्हायरल करावी. जरांगे म्हणतात समाज माझा मायबाप आहे. मी समाजाच्या पुढे एक शब्द जात नाही, समाजाचंच मी ऐकतो, समाज मला सांगन तसं मी करतो. मग समाजानं निर्णय घेतला होता
की प्रत्येक मतदारसंघामध्ये 1000 फॉर्म भरून ही निवडणूक EVM वरून बॅलेट पेपरवर आणायची. हा जिल्हा पातळीवर प्रत्येक समाजाने निर्णय घेतला होता. मग हा निर्णय जरांगे यांनी कालच्या अंतरावली सराटी येथील मीटिंगमध्ये बदलला. का बदलला? समाज म्हणत होता असं करू, तुम्ही नाही बदलला. आणि का बदलला माहिती आहे का? तर हे जे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांच्याकडे गेले, बंद खोलीत त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी हा निर्णय डील करून बदललेला आहे असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. काय डील केली तुम्ही? काय निर्णय हा बदलला? मराठा समाज फॉर्म भरायला तयार होता, तुम्ही का बदलला? निर्णायक मीटिंग होती. काय निर्णय घेतला तुम्ही? खपाखपा मतदान करा. खपाखपा? कोणाला खपाखपा मतदान करायचं? काहीच नाही. काही लोकांनी अक्षरशः ती मीटिंग उधळून लावलेली आहे. आपल्या सगळ्या मीडियावरती लोक उठले. जरांगे यांचं समाज आता ऐकत नाही. जे लोक तिथं लाभार्थी म्हणून गोळा झाले, ज्यांना काहीतरी फायदा राजकारणातला पाहिजे, ते लोक फक्त आज त्यांच्या पाठीमागे उभा आहेत. सगळा भोळा भाबडा माझा मराठा समाज हा जरांगे यांच्यापासून यांच्या सगळ्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांना आता बोलत आहे. मुळातच मनोज जरांगे यांची लढाई ही गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी नव्हती. कोणासाठी जरांगे लढत होते? तर ज्यांना गावात ओबीसीच्या कोठ्यातून सरपंच व्हायचं होतं, ज्यांना ओबीसीच्या कोठ्यातून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक व्हायचं होतं, अशा गावातल्या 4-10 लोकांसाठी मनोज जरांगे यांची लढाई होती. मनोज जरांगे यांची लढाई ही राजकीय होती. ही गरजवंत गरीब मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी नव्हती आणि असणारही नाही. काल त्यांनी जे त्या मीटिंगमध्ये जाहीर केलं की आता प्रत्येक मतदारसंघात आम्ही एक मराठ्याचा उमेदवार देणार आणि तुम्ही गावोगाव जा आणि ते उमेदवार ठरवा, गावगाव मिटिंगा घ्या. ह्या मनोज जरांगेंनी मराठा समाजाचं एवढं आतोनात नुकसान केलंय. यांनी मराठा आणि ओबीसींच्या भांडणं लावलेत, मनात द्वेष तयार केला. हा द्वेष लवकर भरून येणार नाही. लायकी शब्द काढून बाबासाहेबांच्या अनुयायाला यांनी दुखवलं. आदिवासींच्या आरक्षणामध्ये नसताना डोकं घालून आदिवासीला यांनी दुखवलं. यांनी अनेक जाती, फडणवीसांची जात काढून त्यांनाही दुखवलं. शत्रू तयार करायचं काम हा माणूस करतोय. काय फायदा झाला? काय मिळालं? मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले. हे आंदोलनाचं फलित आहे. काय मिळालं? द्वेष तयार झाला. गावागावात भांडणं लागले. पिठाच्या गिरणीवर सुद्धा लोक दळायला जात नाही. ह्या गिरणी ओबीसीची आहे ना, इकडे जायचं नाही. ही मराठ्याची गिरण आहे. इतक्या खालीपर्यंत हे विष पसरलं गेलेलं आहे. म्हणून मराठा समाज त्यानं चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलोय. 30 तारखेला आता मनोज जरांगे तिकीट वाटप करणार आहेत. 17 ते 18 मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार देणार आहेत. कोणाचा फायदा होणार याच्यातून? कोणी सांगितलं तुम्हाला एक उमेदवार द्या? काय डील झाली तुमची? तुम्हाला अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं का तुम्ही एक उमेदवार द्या? मग त्या एक उमेदवाराच्या मागे मराठा समाज राहिला तर कोणाचा फायदा होतो? ही त्यांची पहिली डील. आणि आता त्यांची दुसरी डील चालू आहे अंधारात. महाविकास आघाडी संघ मी आता अपक्ष उमेदवार उभा करणार नाही, मी हे सगळे उमेदवार खाली बसवतो, अशी त्यांची चर्चा. आणि 30 तारखेला ते सांगणार की आता मी अपक्ष देणार नाही. हा फक्त माणूस हा डील करतोय. आणि हे सांगण्यासाठी आम्ही याच्याकडे आलो. 1000 फॉर्म भरा हा निर्णय त्यांचाच. ह्या माणसाकडे फॉर्म भरायचं मॅनेजमेंट नाही, कुठलंही नियोजन ह्या माणसाकडे नाही. काल एवढ्या मोठ्या संख्येत लोक तिथं आले, मांडव किती टाकावा याची सुद्धा या माणसाला अक्कल नाही.
या माणसाला राजकारणातलं कायद्यातलं काही कळत नाही, काडीची अक्कल नाही, हे मागच्याच वेळेस म्हटलो. आणि त्यांनी माझ्यावर डिफॉर्मेशनची केस करावा. मी कोर्टातून सिद्ध करून देईन की ह्या माणसाला कायद्यातली आणि राजकारणातली अक्कल नाही. कोर्टातून सिद्ध करून देईन. हा बेअक्कल माणूस आहे. आणि अशा बेअक्कल माणसाच्या बरोबर समाजानं जाता कामा नये, म्हणून मी शेवटपर्यंत बोलत राहणार. याच्या आंदोलनाचा फायदा कुणाला कुणाला फायदा? काही 4-2 लोकांना फायदा झाला. 2 वेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडलं, 2 वेळेस सोडलं. आणि हे उपोषण सोडलं, माझ्याकडं व्हिडिओ आहेत. मागच्या वेळेस सांगितलं मी पुराव्याशिवाय बोलणार नाही. वाशीमध्ये ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यांनी ज्यूस प्याला, आदल्या दिवशी रात्री यानं मटण खाल्लेलं आहे. माझ्याकडं त्याचे व्हिडिओ आहेत. जरांगे पाटील, कॅमेऱ्यापासून तुम्ही लपू शकत नाही. ज्या दिवशी तुम्ही सागर बांगल्यावर निघाले, तुम्ही तर म्हणले मी समाजाला विचारल्याशिवाय काही करत नाही. कोणाला विचारून सागर बांगल्यावर तुम्ही निघाले? कोणाला विचारून तुम्ही त्यांना शिव्या दिल्या? उपमुख्यमंत्र्याला मनानेच शिव्या दिल्या, मनानेच निघाले तर त्या भांबिरी गावात गेले आणि तिथं तुमचे महाराज आले. आमच्याकडे त्याचे सुद्धा रेकॉर्डिंग आणि फोटो आहेत. उपोषण दुसऱ्या दिवशी सोडलं ना तिथं आंतरवालीत, त्याच्या आदल्या दिवशी मनोज जरांगे यांनी जेवण केलेलं आहे. उपोषणामध्ये जेवण केलेलं आहे. महाराजांच्या विनंतीला मान ठेवून तुम्ही भाकरी खाल्ली. का फसवता? का लोकांना हे करता? 2दा मुख्यमंत्र्यांनी उपोषण सोडलं आणि तिसऱ्या वेळी तुम्ही कोणाच्या हाताने उपोषण सोडलं? ज्यांना तुम्ही आंबडचा भावी आमदार करण्याचा शब्द दिला, अशा तुमच्या व्यक्तिगत मैत्रीतला तुम्ही उपोषण सोडलं. माझा पुढचा आक्षेप असा आहे की याच्या आंदोलनाचा फायदा काही 4-2 लोकांना होतो, मराठा समाजाला होत नाही. ज्यांच्या हाताने उपोषण सोडलं त्या अंतरावली सराटीमध्ये मधल्या त्या माऊलीनं तिसऱ्या दिवशी नवी कुरी गाडी घेतली. कुठून पैसे आले? यासाठी चौकशीला हा देवेंद्र फडणवीस यांना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा माणूस काही दिवसापूर्वी मराठा द्वेष्टा म्हणत होता. याला हाकलून द्या, हा मराठा द्वेष्टा आहे, हा अमका आहे, हा तमका आहे. आणि आज याची भाषा बघा. आज काय बोलतो? फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब, फडणवीस साहेब. का हो तुम्ही आता फडणवीस साहेब? मग कुठे गेली तुमचं शौर्य? कुठे गेली तुमची हिंमत? तुम्ही घाबरलात. तुम्ही SIT चौकशीला घाबरलात. तुम्ही नार्को टेस्टला घाबरलात. तुम्हाला आव्हान दिलं, तुम्ही माझ्यावर आरोप केले, बलात्कार, विनयभंग, 300 कोटी घेतले, पैसे घेतले. मी म्हणलं माझी नार्को करा आणि तुमची नार्को करा. आहे का तुमच्यात हिंमत नार्को करायची? तुमच्यात हिंमत नार्को करायची नाही. समाजासमोर, या कॅमेऱ्यासमोर इथं होऊ द्या SIT चौकशी, होऊ द्या. काय घाबरता तुम्ही? काय अटकेला घाबरता? केजरीवाल घाबरले अटकेला? तुम्ही तर थरथर कापायला लागले अटकेला. कारण तुम्हाला माहिती आहे, मला जर अटक झाली माझ्याच SIT चौकशीतून माझे सगळे पैसे, सगळे काळे धंदे उघडकीस येणार आहेत. आणि म्हणून तुम्ही शरणागती पत्करली. म्हणून तुम्ही अशोक चव्हाणांना शरण गेले आणि त्यांना सोयीस्कर होईन असे तुम्ही निर्णय घ्यायला लागले. मनोज जरांगे हा मराठा समाजाचं वाटोळं करणारा माणूस आहे. आणि म्हणून माझं मराठा समाजाला विनंती आहे की अडाणी 1950 सालाच्या आधी अडाणी असलेल्या दलित बांधवांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा सुशिक्षित बॅरिस्टर, PhD, डॉक्टर असं नेतृत्व निवडलं. अज्ञानी लोक होती, गरीब होती, भोळी होती, भाबडी जनता होती. त्या अस्पृश्यांनी बाबासाहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. आज त्यांची प्रगती कुठं झाली? आणि सुज्ञ असलेल्या, विवेकी असलेल्या, सुशिक्षित असलेल्या मराठा समाजानं हा 10वी-12वी छाप पास ना झाला का नापास झाला माहीत नाही, आणि याचं नेतृत्व स्वीकारलं. आणि परिणाम काय झाला आहे? भयानक परिणाम झाला आहे. मी नेहमी सांगतो, मी त्या दिवशी सांगितलं होतं की बसचा ड्रायव्हर पेरेला आहे, मराठ्यांनो या बसमधून खाली उतरा. आता काय झालं माहिती आहे का? हा आमचा ड्रायव्हर यांनीच गाडीतून उडी मारली, गाडी मोकार सोडून दिली. मराठ्यांची गाडी आता ही आरक्षणाची गाडी ही भरकटच सुटलेली आहे. आणि त्याला हा एकमेव जबाबदार माणूस आहे. त्याच्याकडे मॅनेजमेंट नाही, काय नाही, फॉर्म भरायचं काही नाही. या सगळ्या गोष्टी याच्याकडं आहे. कालच्या त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः कबूल केलं की लोकसभेत आपलं काही गुंतलं नाही. त्याचे शब्द येतं, लोकसभेत
आपलं काही गुंतलं नाही. आरक्षण जे मिळायचं ते खाली राज्यात मिळणार आहे. आरक्षण कुठे मिळणार आहे? लोकसभेला काहीच महत्त्व नाही असं ते म्हणतात. लोकसभेला मराठ्यांनो, लोकसभेत आपली शक्ती वाया घालू नका. अरे जिथं देशाचं सर्वोच्च राजकारण ठरतं, आपण देशाच्या राजकारणाला, मराठा समाजाला, शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो. मराठा हे आपले प्रतिनिधी जाऊ शकतात. आणि तिथं हा माणूस म्हणतो तिथं काय गुंतलेलं नाही. बरं, हा नुसता गोल बिंगतो. एका घडीला म्हणतो मराठ्यांना, सरकारला शिव्या देतो, मला द्याय नका जाणं, मला काय सरकारचं काही घेणं देणं नाही. पण दुसऱ्या बाजूला म्हणतो सरकारने आपल्याला काहीच दिलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणतो, 70 वर्षाचे मिळालं नाही ते आपल्या आंदोलनामुळे मिळालं. 1.5 कोटी मराठी आरक्षणात गेले. देणं यादी जाहीर कर ना. 2 कोटी म्हणतो, कधी 1.5 कोटी म्हणतो. एवढे मराठी आरक्षणात गेले. लिस्ट दाखवून तू किती मराठ्यांना फायदा झाला. लिस्ट पोलिसांकडे किती लोकांकडे गुन्हे दाखल झाले. आयुष्यभर एक गुन्हा दाखल झाला तर तो मुलगा त्या ठिकाणी त्याला सरकारी नोकरी मिळत नाही, खोटं बोलतो, संभ्रम आणि अफवा पसरवणारं भाषा करतो. कालच्या त्यांनी सभेमध्ये त्यांनी भाषणात सांगितलं की वाशिम जिल्ह्यातली एक मुलगी आमची भगिनी आहे आणि ही भगिनी एका परीक्षेला बसली. तिची 21वी रँक तिची आली. सरकारमध्ये ती प्रशासनात पास झाली. तिची 21वी रँक आली. तिला मंडळाधिकारी नायब तहसीलदार म्हणून पोस्ट मिळाली. त्याचे स्टेटमेंटवर का आपण मराठा समाजाने हे सगळं काढून वाचावं, आपण वाचत नाही म्हणून आपलं नुकसान होतं, ऐकत नाही. हे व्हिडिओवर बोललेला आहे तो. माझं ती मुलगी 21वी आली, मंडळाधिकारी होणार होती आणि तिला आपल्या आंदोलनामुळं तिला कुणबीचं सर्टिफिकेट सापडलं. आणि काय चमत्कार झाला, तिची 2री रँक आली आणि ती कलेक्टर झाली. इतका कुठं मूर्खपणा असतो का? मंडळाधिकाऱ्याची डायरेक्ट कलेक्टर, IAS दर्जा. हा माणूस मराठा समाजाला इतके भ्रामक स्वप्न दाखवतो आणि त्याच्यातून याची अधोगती हा समाजाची करणार आहे. यानं डील केलेली आहे, यानं सिटिंग केलेली आहे आणि ती सिटिंग समाजाच्या लक्षात यावी म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. सगळे सोयरे 3 महिन्यापासून हे महाशय नुसते टाहो फोडतायत. सगळे सोयऱ्याला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून मी शेवटची प्रेस घेतली. म्हणलं तुमचं श्रेय तुम्हाला, सगळे सोयरे श्रेय तुम्हाला. त्याच्या लक्षात आलं की आपण ट्रॅपमध्ये फसलोय. कोणत्या ट्रॅपमध्ये? आपणच शब्द सगळे सोयरे हा शब्द कुणी आणला? सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळावं हा कुणी आणला? हा मनोज जरांगे यांचा शब्द आहे. आणि कालच्या मीटिंगमध्ये काय म्हणले माहिती की ते सगळे सोयरे हा शब्द न्यायाधीशांचा आहे. नीट ऐका, आपण सगळे सोयरे हा शब्द न्यायाधीशांचा. अरे सगळे सोयरे तू आणलं बाबा, तू सगळ्या सोयऱ्याला आरक्षण दे. न्यायाधीशावर का ढकलतो? न्यायाधीश तर बिचारे प्रयत्न करत होते संविधानिक कायदेशीर मार्गानं ओबीसीला काही धक्का न लागता, कोणाला त्रास न होता ते सगळे न्यायाधीश, ते सगळे अभ्यासक प्रयत्न करत होते. आणि माझी अशीच भूमिका आहे. मराठा समाज हा देणारा समाज आहे. गोरगरिबाच्या ताटातली भाकरी खाण्याची पद्धत, संस्कृती ही मराठ्यांची नाही. गरिबाचं हिसकून घेण्याची संस्कृती ही मराठ्यांची नाही. हीच भूमिका समाजात गेली पाहिजे की मराठा समाज हा वेगळा आहे, सगळ्या गावगाड्याला बरोबर घेऊन जाणारा समाज आहे. यांनी समाज फोडला, तोडला आणि या समाजाचं यांनी वाटोळं केलेलं आहे. काय पडलं समाजाच्या हातात? यानं आंदोलन सुरू केल्यापासून 208 आत्महत्या झाल्या. कोण आहे जबाबदार आहे आत्महत्याला? कोण जबाबदार आहे? आरक्षण मिळालं का लगेच घरावर सोन्याचे पत्रे येणार आहेत का? याने असं सांगितलं का आरक्षण कुणबीचा कागद आला का लगेच नोकरी, आला कुणबीचा कागद का लगेच तलाठी, गेला पोलीसमध्ये का लगेच गेला आर्मीत? अरे इतकं सोपं आहे का? ज्यांना आरक्षण मिळालं त्यांचं 208 आत्महत्या झाल्या. अजूनही मुलं करतात. आमचं एक नातेवाईक आहे आष्टीमधला, शिरी गावातला, बीड जिल्ह्यातल्या, त्या तरुण पोरांनी आत्महत्या केली. घरचे ढाय मोकळून कोणी गेलं नाही तिथं. नातेवाईक गेले, काही गावातले 2-4 जण. कोण याला जबाबदार आहे? तर सगळ्या या समाजाला माझी विनंती आहे, भावनिक होऊ नका. हा काय म्हणतो कालच्या भाषणात, याच्या त्याच्या डोक्यावर हात ठेवायला शिका. याचे स्टेटमेंट येतं कालच्या सभेत. तुम्हाला समजत नाही, डोक्यावर हात ठेवायला शिका. तू कोणाच्या डोक्यावर हात ठेवले? तू घडीत भाजपच्या डोक्यावर हात ठेवतो, घडीत बारामतीच्या डोक्यावर हात ठेवतो, घडीत त्याच्या डोक्यावर हात ठेवतो. कोणाकोणाचे? तू कोणाच्या डोक्यावर हात ठेवले तू सांग आम्हाला. तर या मुद्द्यावर समाजाचं
जाऊ नये म्हणून, समाजाचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आलो. पूर्वी मराठा क्रांती मोर्चा हा सामूहिक निर्णय घेत होता. समन्वयक असतील, हे असतील, आणि मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्तानं सारथीसारखी संस्था निर्माण झाली. हे त्याचं फलित आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाचं पुनरुज्जीवन झालं. सामूहिक निर्णय. वसतिगृह शिक्षणामध्ये मुलांना मुलींना सवलती मिळाल्या, फीमध्ये सवलत मिळाली, नोकर भरती झाली. हे मराठा क्रांती मोर्चाचं फलित आहे. एक दोन त्या समन्वयात पण नालायक लोक निघाले, त्याच्यात काही शंका नाही. असतातच पाची बोटं हाताला सारखी असत नाहीत. पण मिळालं काय आणि ह्यांच्या ह्याच्यातून मिळालं काय? तर उद्याच्या 30 तारखेला मराठवाडा आरक्षण चळवळ उद्याच्या 30 तारखेला तिकीट वाटप जाहीर करणार आहे. मनोज जरांगे यांनी सगळ्या जातीत भांडणं लावली, धर्मात भांडणं लावली, आणि आता मनोज जरांगे हे गावागावात भांडणं लावणार. त्या दिवशी त्यांनी काय सांगितलं, गावागावात जा, तुम्ही तर थांबू नका, निघा निघा, असंच बोलत होते. लोकांनी ती सभा उधळून लावली. ऐकलंच नाही जरांगेंचं. जा म्हणला गावाकडं, आणि गावाकडं जा आणि काय करा, गावच्या मंदिरात बैठक घ्या, सगळे मराठी गोळा करा आणि तुम्ही उमेदवार ठरवा. अरे इथं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाऊ भावाचं ऐकत नाही ना, आम्ही लोकसभेचा उमेदवार आणि गावाच्या मारुतीच्या मंदिरात ठरवायचं. काय होणार मिटिंग झाल्यावर? ग्रामसभेच्या मिटिंगा होतात, ह्या मिटिंगा होतात, काय होतं? भांडणं मारामाऱ्या. यांनी ओबीसी मराठ्यात भांडणं लावले, आदिवासी मराठ्यात भांडणं लावले, शेड्यूल कास्ट आणि मराठ्यात भांडणं लावले. आता हा मराठ्यात गावागावात भांडणं एकामेकाचे डोके फोडायला लागणार. तर याच्यासाठी समाजानं जागृत होऊन बोलणं गरजेचं आहे. यानं डील केली, याच्यापासून सावध राहा. अशोक चव्हाणांबरोबर तुम्ही काय बोलले हे तुम्ही समाज माध्यमांसमोर जाहीर करा, नाही तर तुम्ही नार्को टेस्टला तयार व्हा. आणि आता पुढची जी तुमची डील चालू आहे महाविकास आघाडीबरोबर, की अपक्ष उमेदवार मी देणार नाही, मी बरोबर थांबितो, ती डील काय आहे ते तुम्ही जाहीर करा. यासाठी मी इथं आलेलो आहे, समाजाला जागृत करण्यासाठी. तेच तर मी म्हणतो ना, की मनोज जरांगे यांनी अशोक चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, खरं तर त्यांनी विचारायला पाहिजे होतं चव्हाण साहेबाला, की तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही काय केलं बाबा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, ते त्यांनी विचारलं नाही. मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात मराठ्यांचं आरक्षण जे सुप्रीम कोर्टात चालू होतं, तिथं मंत्रिमंडळाची उपसमिती झाली आणि त्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण होते. ते आरक्षण गेलं, ते टिकवता नाही आलं. मनोज जरांगे त्यांना जाब विचारायला पाहिजे होता, त्यांना जाब विचारला नाही. हे कशासाठी गेले ते चव्हाण साहेब? आधी म्हणले सरकार म्हणून आले, त्यांचे शब्द ऐका, आणि नंतर काय म्हणले ते, की ते समाज म्हणून आलेत. मग इतके दिवस कमून नाही आले समाज म्हणून? इतके दिवस आम्ही गुन्हे दाखल करून घेतले, लाठ्या काठ्या घेतल्या, मग इतके दिवस काय समाज म्हणून आले नाही? आता सरकारमध्ये कसं काय गेल्यावर आले? आणि काय तुम्ही बोलले, तुम्ही जाहीर करा ना. तुम्ही पारदर्शक आहेत ना. डील झाली जे म्हणतो ना मी, काय डील केली तुम्ही सांगा ना. 1000 फॉर्म भरायचे तुम्ही कॅन्सल केले, काय कशासाठी केले? काय ठरलं तुमचं? काय गुप्त उकिरी तुम्ही दरवाजा उघडा ठेवला? त्यांनी बोलताना लय हुशार शातीर माणूस आहे, तू चतुर आहे जरांगी. बंद दाराआड, लोणावळ्यात बंद दाराआड चर्चा, वाशीत बंद दाराआड चर्चा, इथं अंतरावरीत त्यांनी काय केलं, दरवाजा उघडा ठेवला. पण तुम्हाला आतमध्ये येऊन दिलं का पत्रकार बंधूंना? ज्या मीडियाच्या जोरावर, मीडियाच्या ताकदीवर जरांगे हे मोठे झाले, त्या मीडियाला दाराच्या बाहेर ठेवलं नाही यांनी. ठेवलं का नाही साहेब? तुम्ही सांगा. का नाही तुम्ही आतमध्ये? काय होऊ द्या ना चर्चा. चव्हाण साहेब इथं बसलेले, मनोज जरांगे इथं बसले, आणि काय चर्चा झाली? डील झाली तुमच्या, डील. ती तुम्ही काय त्यांना त्यांच्यावर मी आरोप केलाय. डीलचं स्वरूप 2-3, मी फक्त लॉजिक लावतो. शक्यता जिथं पुरावा आहे ना, मी म्हणलं ना हा मटण खात होता, माझ्याकडे व्हिडिओ येतं, तिथं पुरावाची माझ्याकडे. काय डील झाली यांच्यात? का अशोक चव्हाण गेल्यानंतरच निर्णय बदलला ना. मग डील काय असू शकते? माझ्यावर जे गुन्हे दाखल केले यासाठी, माझी यासाठी सॉफ्ट करा, असं असू शकतं. किंवा अजून काही देवाणघेवाण. डील काय होती हो? सौदा काय होतो? काहीतरी सौदाच होतो ना. एक तर तो वाचायचा सौदा असन, किंवा काहीतरी लेनदेन असन. यांनी जाहीर करावं त्यांनी, नाही तर त्यांनी नार्को करावी समोर, म्हणजे आपोआप जाहीर होईल. तिलगी कसा पोपटावाने बोलत होता तसं जाहीर होईल. मागच्या वेळेस मी आरोप केले होते, त्या आरोपाचं त्यांनी खंडन केलेलं नाही. मुळात त्यांनी कुठलंही खंडन केलं नाही. या साईटीकडं त्याचे सगळे पुरावे गेलेले आहेत.
कोणाच्या नावावर टिप्पर आले. मी 2च टिप्परचा उल्लेख केला होता. 45 लाखाचे 2 टिप्पर यांच्या मेवण्याच्या दारात उभा आहेत. वाळू काढायचं 17-18 लाखाचं लोडर तिथं उभा आहे. हे वाळू काढतात. नंबर हा मी आरोप केला होता. आणि मग जो माणूस दुसऱ्या तिथं शेतामध्ये कामाला जातो तो माणूस अचानक 1.25 कोटीचं कसं काय घेऊ शकतो याचं संशोधन मी सांगितलं ना. कुणी असू द्या ते संशोधन करा. अचानक जर मी उद्या जर हेलिकॉप्टर घेऊन हिंडायला लागलो तुम्ही काय म्हणता? तुम्ही जर आरोप करताय तर ते आरोप पुराव्याचे असणं गरजेचं आहे. तुम्ही 2-3 वेळा पत्रकार परिषद घेताय तर त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जे आरोप करताय ते पुराव्याशी का मांडत नाही? मांडले ना मग मी साहेब. मी सांगितलं ना. बा मी काय म्हटलो. मी माझं ऐकून घ्या तुम्ही. मी काय म्हटलो की त्यांच्या मेवण्याच्या दारात टिप्पर आलेले आहेत. शोधावं पोलिसांनी. पोलिसांचा भाग आहे तो. आता मी शोधू का जाऊन? हा ऐका ना हो. मला जे दिसलं डोळ्याला माझ्या डोळ्याला दिसलं ते मी आपल्यासमोर मांडलं. कागदपत्राचा पुरावा शोधायचं काम हे पोलिसांचं आहे. आणि तिथंच त्यांची फसगत झाली. त्यांच्या लक्षात आलं की आता आपल्याला नमतं धोरण घ्यावं लागेल. आणि म्हणून त्यांनी मी लॉजिक मांडलं साहेब तुमच्याबरोबर. आरोप केले. त्यांनी तर माझ्यावर काही आरोप केले. बलात्काराचा आरोप केला त्यांनी माझ्यावर. काय पुरावा दिला त्यांनी? माझ्यावर 300 कोटी रुपये मी मालक हे संपत्ती जमा केली. माझ्यावर आरोप केला. अरे मला जे दिसलंय त्यांनी तरी सांगा 300 कोटी कुठं येतं? मला जे दिसलं त्याच्या दारात दिसले ना गाड्या. माझं म्हणणं आहे की पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा आणि ती घेत आहेत शोध. नाही मी ज्या मुद्द्यासाठी इथं आलो आज ऐका ना. मी ज्या मुद्द्यासाठी आलो तो मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आता त्याचा एक मुद्दा मी सांगतो. जे सकारात्मक मुद्दे येतं मी आरोप केले हे केलेच. याच्यात दुमत नाही. याच्यात काहीही संशय नाही. आणि मी त्याच्यापासून माघारी सुद्धा येणार नाही. तुम्ही जसं मला माझ्या माहितीप्रमाणे बाबा त्यांनी माझ्यावर आरोप केले मी त्याच्यावर आरोप केले. आणि हे शोधायचं काम कोणाचं आहे? हे पोलिसांचं काम आहे. तुम्ही म्हणता पुरावे द्या. मी त्या ठिकाणी पुरावे तुम्हाला तो निश्चित मात्र व्हिडिओ मात्र व्हायरल करीन मी मटण खाता असल्याचा. पण तो व्हिडिओ कधीचा आहे कुठल्या वेळेचा आहे? आता काय होईल? आता मी जर म्हणलं तर लोक म्हणजे तो व्हिडिओ कधी मागचा तरी कधीचा आहे? व्हिडिओ आहे. नाही एक मुद्दा जो आहे महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठा आरक्षणाची जी लढाई आहे जरांगे पाटलांची सांगितली ही कधी गुलाल घेणार कधी विजय उत्सव करणार तर ती त्यांचं स्टेटमेंट तुम्हाला मी वाचून दाखवतो. या कायद्याच्या मार्फत हे जो कायदा काल बनलाय अधिसूचना निघाल्या याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आणि याच्या मार्फत ज्याची नोंद मिळाली त्याच्या सोयऱ्याला एक प्रमाणपत्र मिळालं मग विजयी सभा घ्या. जाहीर सभेचं काय? विजयी सभा घेणार आता ते सांगितलं. विजयी सभा कुठं रायगडाच्या ते मी वेळेवर डिक्लेअर करणार. ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये होते त्यावेळी मतभेद होते त्याच्यावरती मराठा समाजातील काही लोकांनी आरोप सुद्धा केले होते की त्यांनी व्यवस्थित बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडली नाही म्हणून सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकलं नाही. आता त्याच गोष्टीसाठी अशोक चव्हाणांना तुम्ही जबाबदार धरताय का? ते भाजपात आहेत त्यांना तुम्ही स्वीकारताय का? नाही अशोक चव्हाण तिथे गेलते हे सत्य आहे. त्यांनी बंद दाराच्या आड मीटिंग केली हे सत्य आहे. मराठा समाजाने 1000 फॉर्म भरायचा निर्णय घेतला होता. सामाजिक निर्णय होता सामूहिक निर्णय होता हे सत्य आहे. आणि अशोक चव्हाण गेल्यानंतर मनोज जरांगे यांनी कालच्या मीटिंगमध्ये तो निर्णय बदललेला आहे. दुसरं सत्य काय आहे की अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे यांची काय चर्चा झाली 1 तासभर ही चर्चा रेकॉर्डवर नाही. आणि हाच प्रश्न त्यांना विचारला आहे तुमच्या भेटीनंतर तुम्ही निर्णय बदलला मग तुम्ही राजकारण करता का? आरक्षणाची लढाई तुम्ही आता तिकीट वाटपापर्यंत आणून ठेवली ना. 30 तारखेला ते तिकीट वाटप करणार आहे. आपली लढाई काय चालू होती तिथं आरक्षण मिळावं आणि आता 30 तारखेला तुम्ही तिकीट वाटप करणार आहे. हे कुठं चाललंय हे सांगण्याकरता आलोय मी. अशोक चव्हाण सध्या भाजपात आहे. अशोक चव्हाण जर भेटायला गेले असतील तर ते त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे किंवा नेत्यांच्या सांगण्याप्रमाणे गेले असतील याचा तोटा मग कुणाला होते? भाजपला. नाही हे समाजाने ठरवावं कोणाला ह्या जरांगे यांच्या भूमिकेचा तोटा आणि फायदा कोणाला होतो हे समाजाने ठरवावं. हे पहा जरांगेच्या
जे 1000 उमेदवार अर्ज भरण्याचा जो काही निर्णय घेतलेला होता, सामूहिक निर्णय, हा. त्या निर्णयाचा तोटा भाजपला होणार होता का? आणि म्हणून अशोक चव्हाण जरांगेला भेटायला गेले होते. प्रश्न उत्तर द्या. निश्चितच मला असं वाटतं भाजपला तोटा होईल. होणार होता. जरांगे यांच्या भूमिकेमुळं आता साहजिक फायदा होऊ शकतो. जरांगेंनी फायदाच केला ना भाजपचा. सगळेच्या सगळे ओबीसी जरांगेंनी भाजपच्या तिकडे नेऊन घातले ना, शिव्या देऊन देऊन, द्वेष करून करून सगळे ओबीसी तिकडे गेले. जे गावगाडा चालू होता हातवाटा नाही का पुढं. आता आमच म्हणतोय की आम्ही एकत्र येतो आणि आम्ही असं येईल तसं, काही एकत्र राहिलं नाही. सगळे ओबीसी त्यांनी तिकडे नेऊन घातलेले येतं, नुकसान केलं त्यांनी समाजाचं. आणि मी तथ्य ठेवलेत आपल्यासमोर. अहो हा माणूस, ह्या माणसाला मी आधी सांगितलं, ह्या माणसाला आपण केलेल्या कृतीचे काय परिणाम होतात याची काहीच अक्कल नाही. हा कवाय पलटी मारतो, कधी इकडून कधी तिकडून, कधी इकडून कधी तिकडून. हा माझा आक्षेप आहे, हेच सांगण्यासाठी मी आलोय. तुमचे सहकारी आळेकर यांचा एक फोन कॉल व्हायरल झालाय, त्याच्यामध्ये तुम्ही आळेकर, हा त्यांचा एक फोन कॉल व्हायरल झालाय, ऑडिओ क्लिप, त्यामध्ये तुम्ही लोकांची दिशाभूल करताय असा त्याने आरोप केला. नाही काय झालं, हे पहा त्यांचे जे समर्थक आहेत, तुम्ही आत्ताही वाळेकरांना आताही फोन करून विचारू शकता, काही हरकत नाही. मी त्यांच्याशी त्याच्यानंतर बोललो. त्यांनी मला सांगितलं की ती रेकॉर्डिंग माझी नाहीच आहे असं त्यांनी मला सांगितलं. माझ्याकडे रेकॉर्ड येते. त्यांनी ती नाकारली पहिली गोष्ट. आणि मला त्यांनी सांगितलं तुमच्यावर काय आरोप करू, जरांगेमुळं आमचं नुकसान झाले. आम्ही 5 वर्षाची शिक्षा आम्हाला लागली. कोणामुळे लागली? बारस्कर महाराजांमुळे नाही लागली. वाळेकरला शिक्षा लागली नाही, खुनेंना शिक्षा नाही लागली, त्यांच्यामुळं लागलेली शिक्षा. आणि ते येऊन तुमच्यासमोर बोललेले आहेत, तुमच्यासमोर बोललेत. दबाव असं तुम्हाला कळलं असतं ना, दबावातून केलं का काय केलं. बरं मी तिथं नाही उपस्थित. हां मला निश्चित माहिती होतं. आणि मी त्याला एवढं सांगितलं की खरं असन, सत्य असन तर तुम्ही बोललं पाहिजे, समाज माध्यमासमोर येऊन बोललं पाहिजे. आणि ते आले आणि इथं बोलले प्रेसमध्ये. वाळेकरांची ती रेकॉर्डिंग तुमच्याकडे आहे? ती रेकॉर्डिंग माझी नाही म्हणतात आहे ना, ती समोर आणू शकता का? आता नाही आहे म्हणलेले आहेत ते वाळेकर, बिलकुल म्हणलेले आहेत. ठीक आहे. पुढच्या वेळेस मी आमची लढाई चालू आहे. पुढच्या वेळेस हे आत्ता हे राहिलं परत तुमचं ऐकून, हेच महत्त्वाचं होतं. पुढच्या वेळेस हे पाय काय म्हणलेले ऐका, परत एकदा ऐका. प्रदर्शन घेण्यासाठी चालले. तुम्ही म्हणाले होते की ज्यावेळेस आरक्षण मिळेल हां नाही हां बरं. ते काय म्हटले होते ऐका ना, काय ऐका ना, मी ते जे काय म्हटले होते, माझा मुद्दा समजून घ्या. ते जे म्हटले होते की पहिला दाखला मिळाल्यानंतर मी विजयाची सभा घेईन. पहिला दाखला मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे, आमची लढाई चालू आहे. आणि येत्या काही दिवसातच पहिला दाखला मिळून जाईल आणि त्यावेळेस यांचा फुगा फुटेल. मी निश्चितच आपल्यासमोर येईल. तुम्ही आता 3 पत्रकार परिषदा घेतल्या आणि जरांगे यांच्यावरती आरोप केले. जरांगे कशी चुकीचे आहेत ते तुम्ही सांगताय. मग तुम्ही समाजात थेट जाऊन जरांगेबद्दल हो बिलकुल मी समाजात जाणार. का म्हणत नाही? मी समाजात जाणार. मी बिलकुल तुमच्या प्रश्नाचा मी आदर करतो. मी समाजात जाणार. भलेही काही 10, 20, 50 माणसं असू, भलेही ती मला गोळ्या घालायला तयार असू, मला मारायला तयार असू, माझा संविधानावर कायद्यावर विश्वास आहे. संविधानाने आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आम्ही बोलू शकतो. कुणीही कोणाची मुस्कटदाबी करू शकत नाही. मला जे सत्य गवसलं ते मी समाजासमोर जाऊन निश्चित मांडणार. तुम्ही कोर टीम मध्ये होता याआधी असं तुम्ही म्हणाला होता. तुम्ही खरंच कोर टीम मध्ये होतात की सरकार आणि जरांगेंची जी काही कोर टीम होती त्याच्यामध्ये दुवा होण्याचं काम करत होता? कोर टीममध्ये मी होतो आणि निश्चितच त्या प्रशासनाकडे जातही होतो. मी दुवा साधण्याचं काम म्हणता येणार नाही, पण काही त्या सगळे सोयरे जे ड्राफ्ट असन, काही आसन, शासन निर्णय, त्याच्यामध्ये काही योग्य अयोग्य करण्यासाठी आम्ही जात होतो. ओके. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.